तरुणाई बाहेर पडली, अनेक जेनझी असतील, जेन अल्फा असतील, मग मिलेनियल्स असतील, हे सगळे बाहेर पडले रस्त्यावर आणि आपल्या आपल्या प्रकारे जी आंदोलनं झाली. मला वाटतं 22-23 तारखेच्या आंदोलनामध्ये अनेक लोकांवर FIR झालेले आहेत, काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत, काही लोकांना डिटेन्शनमध्ये ठेवलं होतं, काही काही मायनर्स पण होते त्याच्यात, 15-16 वर्षाचे विद्यार्थी होते. चेंबूर असेल, RCF असेल, बोईवाडा असेल, वरळी असेल, अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सोडवलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना. तरी देखील नोटिसेस, केसेस ह्या पडत होत्या. आम्ही त्याच वेळी जाहीर केलं होतं की शिवसेना ubt.legal@gmail.com वर आम्हाला ईमेल करा आणि तुमच्यासाठी आम्ही सगळ्या ह्या केसेस विनामूल्य लढू. भाजप आपलं वचन पाळणार की नाही हे आम्हाला माहिती नाही. खरं तर त्यांनी आता ह्या दिवसात, आजच्या दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सगळ्या FIR, सगळ्या नोटिसा ह्या मागे घ्याव्या, रद्द कराव्या. ही तर ठाम मागणी आमची आहेच. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की जर ह्या मागे घेतल्या नाहीत तर आंदोलन करायचं की काय करायचं ही एक गोष्ट झालीच. पण दुसरी गोष्ट म्हणजे आमचा हा ईमेल ID शिवसेना ubt.legal@gmail.com ह्याच्यावर आपल्या नोटिसेस पाठवा, आपापले जे काही FIR झालेत त्या पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे ह्या FIR झाले असतील ह्या आंदोलनाबद्दल तर आम्ही आमचं वचन पाळणार आहोत, जे दिलेला शब्द आहे तो पाळणार आहोत आणि विनामूल्य तुमच्यासाठी ह्या केसेस लढू. ह्याच्यात मी पुन्हा एकदा सर्व ॲडव्होकेट्सना विनंती करत आहे, आवाहन करत आहे की ज्यांना ज्यांना ह्या केसेस लढायच्या असतील, ह्या कॉजमध्ये पुढे यायचं असेल, ह्या लढ्यात पुढे यायचं असेल, त्यांनी संपर्क साधावा. काही काही चांगल्या मोठ्या काउन्सिल्सबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे, जे प्रो बोनो ह्या केसेस लढणार आहेत असं त्यांनी देखील जाहीर केलेलं आहे आणि हा लढा आम्ही देऊ. पण ह्याही पलीकडे जाऊन जसं ह्या नीटच्या पेपरफुटीचं पाहिलं म्हणजे आता एक विचित्र गोष्ट पहा तुम्ही, आपल्याच माध्यमातून आम्ही सगळं वाचतोय. नीट मेडिकल एक्झाम ह्याच्यात पेपर फुटल्यानंतर हे एवढं मोठं आंदोलन करायला लागलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर सरकारने पोलिसांच्या माध्यमातून, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून पेलेट गन्स, AK-47 कुठेतरी बिहारमध्ये मला वाटतं, मग तुमचं इलेक्ट्रिक शॉक, ह्या सगळ्या गोष्टी, लाठीचार्ज, त्या लाठ्यांवर खिळे गंजलेले होते, हे सगळं वापरलं. पण ज्या विद्यार्थ्यांनी काही वर्षांपूर्वी हा नीटचा पेपर देऊन डॉक्टर झालेत आणि ते कल्याण डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये होते, ते रमेश म्हात्रेला बेल देण्याच्या मागे सरकार जास्ती उत्सुक आहे. अटक केले हॉस्पिटलमध्ये लपवलं, त्यानंतर बेल कशी मिळेल ह्याच्यावरच सरकार जास्ती उत्सुक आहे. आणि तिथे मला वाटतं न्यायव्यवस्था ही कडकपणे आता नशिबाने चांगली एक भूमिका घेत आहे. म्हणजे डॉक्टर बनलात तरी मार खाल्ला आणि सरकार तुम्हाला सोडतंय आणि तुम्ही डॉक्टरांसाठी लढलात, तुम्ही जे होतकरू डॉक्टर्स आहात त्यांच्यासाठी लढलात तर तुमच्यावर केसेस टाकतात हे सरकार. भाजपची ही राजवट ही विद्यार्थी विरोधी आहे, युवा विरोधी आहे, हे आता कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचाच धागा पुढे नेत असताना हा जो MHCET स्कॅम जो झालाय नाही झालाय ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं कुठेही स्पष्ट भाष्य आम्ही ऐकलेलं नाहीये. नांदेड 2 मुलं आहेत, भाऊ बहीण आहेत मला वाटतं, त्यांचे 12वी आणि मग तुम्ही आत्ता त्यांचं CETचं बघा. तर भंडारात मला वाटतं केस झालेली आहे आणि ह्या सगळ्या भाजपच्याच निगडीत लोकांशी बरोबर कसं CET राऊंडमध्ये पुढे येतात हे दिसायला लागलेलं आहे. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर स्पष्टपणे भाष्य करावं. कारण उद्यापासून ॲडमिशन सुरू होतं. ॲडमिशन तुम्ही ह्याच बेसिसवर घेणार आहात की ॲडमिशनला स्थगिती देणार आहात, हे विद्यार्थ्यांमध्ये खूप घोळ आहे. मागच्या वर्षी पण असंच झालं. मागच्या वर्षी पण 4 दिवसात लगेच पहिली. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर स्पष्टपणे भाष्य करावं. कारण उद्यापासून ॲडमिशन सुरू होतं. ॲडमिशन तुम्ही ह्याच बेसिसवर घेणार आहात की ॲडमिशनला स्थगिती देणार आहात, हे विद्यार्थ्यांमध्ये खूप घोळ आहे. जबाबदारी स्वतःवर घेतली आणि काय त्यांनी पावलं उचलली सांगितली, तसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कारण लाठीचार्ज कोणी करायला लावला हेही कोणाला माहिती नाही. दिल्लीतून आदेश आले की इकडच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले हे देखील सांगावं. दुसरं म्हणजे अनेक केसेस आम्ही पाहतो. एक नागपूरमधली ती आमची युवती सेनेची अपूर्व, तिला कसं फरफटत नेलं, पुरुष पोलीस कशी अवतीभोवती होते जेव्हा तिला शुद्धी आली कारण तिला चक्कर आलेली जेव्हा हे मारहाण झाली तेव्हा. त्यानंतर इथे पण एक काल केस बघितली, एका महिलेचा रिब बोन फ्रॅक्चर झालेला आहे. ह्या केसेस तर आम्ही परस्यू करणारच आहोत कारण एवढा बेशुमार लाठीचार्ज करण्याचा किंवा असं कोणी हाताळण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नाही आहे. तिसरी गोष्ट ह्याच आंदोलनातली म्हणजे अनेक जे रील्स बनले, हे रील्स आता सरकार नोटिसा पाठवून काढण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला घाबरतंय सरकार? विद्यार्थ्यांना घाबरतं. एवढी भीती तुमच्या मनामध्ये, जर तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर एवढी भीती बसलीच नसती.
पण ज्या विद्यार्थ्यांनी एक हुकुमशाला झुकवलेलं आहे, आता तुम्ही त्यांचे रील्स, तुम्ही त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट्स बंद करण्याच्या मागे लागलेले आहात, फेसबुक अकाउंट्स असतील, ट्विटर अकाउंट्स असतील, बंद करण्याच्या मागे लागलेले आहात. मी सर्व ह्या तरुणांना सांगत आहे, हे सगळे तुमचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि परत एकदा अपलोड करू आपण सगळं. ह्या हुकुमशाला तर घाबरायचं नाही. त्याच्यात काही प्रश्न असतील तर आपण सांगा. FIR जास्तीने पण त्याच्या FIRमध्ये अनेक मुलांची नावं आहेत. ह्याच्यात खास करून एक आहे निश्चितपणे की 19 तारीख, 24 आणि 26 इथे कुठच्याही विद्यार्थ्यांवर, तरुण मुलांवर गुन्हे दाखल झाले नाही. एका शेकडो मुलांवर गुन्हे दाखल झाले, तुमच्याकडे आकडा आहे? FIR जास्तीने पण त्याच्या FIRमध्ये अनेक मुलांची नावं आहेत. ह्याच्यात खास करून एक आहे निश्चितपणे की 19 तारीख, 24 आणि 26 इथे कुठच्याही विद्यार्थ्यांवर, तरुण मुलांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. एकाच याच्यावर 19 याच्यावर आमचे ऑर्गनायझर झालेत आणि ते मी शब्द आम्ही पहिलाच दिलो होतं, सगळ्या केसेस आम्ही घेऊ. पण जे मध्ये 22-23ला जी आंदोलन झाली, कुठे स्पोरॅडिक आंदोलन झाली, जसं चेंबूरमध्ये एक झालं, एक शिवाजी पार्कलाच एक अजून झालं, काही अजून ठिकाणी झाली असतील, ह्या ज्या FIRs आहेत त्या मागे घेणं गरजेचं आहे. ईमेल्स याच्यावर यायला सुरू झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी, काय होतंय की काही लोक इंस्टाग्रामवर टॅग करतात, काही लोक मला ईमेल पाठवतात, पण आम्ही त्याचं संकलन एकाच ईमेल आयडीवर करण्याचं विनंती करत आहोत, शिवसेना UBT@gmail.com. हे मी माझ्या सोशल मीडियावर पण टाकलेलं आहे आणि हे मागच्याच आठवड्यात आम्ही टाकलं होतं. सोशल मीडियाचा वापर मुलांनी केला, त्याच्यावर ते व्यक्त झाले, पण जे रील्स करतात त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होणार असेल तर हा कुठे कुठे वेगळी सेन्सॉरशिप पण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे. म्हणजे आज यांच्यावर बसते, उद्या तुमच्यावर बसणार आहे. कुठच्याही लोकशाहीमध्ये अशी सेन्सॉरशिप येत नाही. तुम्ही जगात कुठेही बघा, कुठचंही मोठं आंदोलन झालं, कुठच्याही राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात झालं, अगदी USA मध्ये ट्रम्पच्या पण विरोधात झालं, तरी कुठेही असं लाठीचार्ज होत नाही किंवा एवढं सेन्सॉरशिप होत नाही. निश्चितपणे आम्ही हे करत राहू, कारण हे सगळं आंदोलन आम्ही एकच पाहतो. आणि ह्याच्यात मी पुन्हा एकदा सगळ्यांना अपील करत आहे की जर तुम्हाला नोटीस आल्या, मग मेटाकडून किंवा कोणाकडून, हे अपील करणं गरजेचं आहे. हे बेसिक ह्युमन राईट आहे तुम्ही व्यक्त होण्याचं. ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केलं, मारहाण केलं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा ते आम्ही परस्यू करणार आहोत. बघा काय असतं की पोलीस फोर्सची बाजू आम्ही सगळ्यात जास्ती घेत आहोत, हाऊसमध्ये असेल किंवा बाहेर असेल. मग पोलीस हाऊसिंग पासून त्यांचे बाकीचे जे प्रश्न असतील ते, पण त्या फोर्समध्ये काही 2-4 ठराविक लोकांनी ज्यांनी कुठेतरी जास्ती लाठीचार्ज केला किंवा अमानुष्य कोणाला मारलं, कोणाला काही भयानक प्रकार केले असतील तर ते आम्ही घेणार. जसं परवाची ती धमकी की 50 ग्राम तुमच्यावर चिटकवीन, आता पुढे हेच कारण कोणी त्याच्यातून वाचवलं घेईल ना. आणि असं जर तुम्ही तरुण मुलांचे पूर्ण करिअर बर्बाद करणार असाल तर आम्ही पण तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही सरकारचे एजंट म्हणून वागू नका. सीईटी परीक्षेसंदर्भात एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर येते, 13 लाख घेऊन, बरोबर ना. म्हणजे बूथ कॅप्चरिंग सारखं ते आता काय सेंटर कॅप्चरिंग हे भाजपकडूनच शिकावं. पण मुख्य गोष्ट हीच आहे, आज मुख्यमंत्री काय बोलतायत, बोलणार की नाही बोलणार. घोटाळा असेल तर बोलणार नाहीत, हे मी तुम्हाला लिहून देतो. ते म्हणतात की स्वायत्त संस्था आहे, सीईटी सेल त्याच्यावर, जसं NTA होतं, NTA पण त्यांनी तेच कारण दिलं होतं. म्हणजे मुख्यमंत्री याच्यात सामील आहेत का, मुख्यमंत्र्यांचा बचाव करतायत का, मुख्यमंत्र्यांना एवढ्या लाख तरुणांचे करिअर बर्बाद करायचे आहेत का, की मुख्यमंत्री त्या 3-4 भाजपच्या पोरांचे जे ते बरोबर HEC मध्ये कमी आणि पर्सेंटाईल मध्ये वरती, त्यांची बाजू घेत आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. उद्यापासून होणार आहे. नाही, हेच झालं ना की प्रवेश प्रक्रिया जर उद्यापासून सुरू झाली तर मग मुख्यमंत्री बोलते आता काय, आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, आता आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे ही 3-4 जी चिटिंग करून जर आली असतील, जर नसतील तर चांगले, आनंद आहे, पण त्याच्यावर पण मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण यावं, कारण मुख्यमंत्र्यांना आकडे बरोबर जमतात. आपण पाहिलं की आदित्य ठाकरे यावेळेस बोलत होते, विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याबद्दल त्यांनी भाष्य केलंय. यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावर पोस्ट केलेला एक व्हिडिओ काही काळासाठी सार्वजनिकरित्या पाहण्यापासून हटवण्यात आल्यानंतर मेटाने त्याबद्दल माफी मागितली आहे. ही कृती तांत्रिक त्रुटीमुळे झाली असून ही आशय नियंत्रणाबाबतचा कोणताही जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय नव्हता, असे कंपनीने स्पष्ट केलंय. मेटानं तो व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून दिलाय आणि तो चुकीने हटवण्यात आला होता हे मान्य केलंय. केंद्र सरकारनं या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून मेटा आणि इंस्टाग्रामच्या अधिकाऱ्यांकडे ना बोलावलं.
आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक पोस्ट हटवण्यात आली होती, त्यानंतर मेटाला सुनावण्यात आलेला आहे. दरम्यान त्यानंतर मेटाने पुन्हा एकदा तो व्हिडिओ उपलब्ध करून दिलाय. मात्र अशा प्रकारची त्रुटी कशी झाली याबद्दल आक्षेप नोंदवण्यात येतो. याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय सांगाल? मेटाने एक व्हिडिओ मोदीजींचा हटवला आणि त्यानंतर पुन्हा तो उपलब्ध करून दिला. काय अधिकची अपडेट याबद्दल? महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी युवकांचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या पद्धतीने देशभरात प्रतिक्रिया उमटली त्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ जो रीलद्वारे रात्री उशिरा दिला होता, तो ज्या पद्धतीनं संपूर्ण जगभरात व्हायरल झाला होता त्यावरून मेटाने स्पष्टीकरण दिलं. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही जी ऑटोमॅटिक पद्धतीने ह्याला कंट्रोल करण्याचं काम केलं होतं. या संदर्भात त्यांनी आता पंतप्रधान कार्यालयाची माफी देखील मागितलेली आहे. पंतप्रधानांचा जो व्हिडिओ पेजवरून रद्द करण्यात आला होता तो पुन्हा एकदा आता पाहायला मिळतोय. मेटाने या संदर्भात मिळालं होतं की ऑटोमॅटिक पद्धतीने त्यावरती कंट्रोल करण्यात आलं होतं, ते असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची स्पष्टपणे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. स्टुडिओ. तर धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढ्यात पुढच्या बातमीकडे. पेपरफुटी संदर्भात विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पाकिस्तान आणि मलेशियातून सोशल मीडिया अकाउंट सक्रिय असल्याचा मोठा दावा महाराष्ट्र सायबर सेलने केलाय. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी सीमेपलीकडून ही अकाउंट चालवली जात असल्याचा आरोप केला जातोय. आंदोलनाचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर अफवा, चुकीची माहिती आणि AI जनरेटेड बनावट मजकूर पसरवण्याचं कारस्थान तपासात उघडकीस आलंय. महाराष्ट्र सायबर सेलने ओपन सोर्स इंटेलिजन्स, डेटा विश्लेषण, वर्तणूक अभ्यास आणि अत्याधुनिक AI फॉरेन्सिक उपकरणांचा वापर करून व्यापक तपास मोहीम राबवली आहे. या तांत्रिक विश्लेषणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. अनेक सोशल मीडिया खाती भारताबाहेरून, विशेषतः पाकिस्तान आणि पश्चिम आशियातून देशांमधून चालवली जात असल्याचे निष्पन्न झाले. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबला या प्लॅटफॉर्मवरील तब्बल 429 आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्स ओळखण्यात आले.